महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लागू केली। यासाठी राज्यभरातून 2,63,00,000 अर्ज आले होते। त्यातील 2,47,00,000 अर्ज पात्र ठरले। बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेल्यांच्या खात्यावर 1,500 रुपये प्रमाणे रक्कम वर्ग करण्यात आली। या योजनेसाठी वर्षाला 46,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च होणार आहे। त्यामुळे इतर योजना आणि पायाभूत सुविधांवर याचा परिणाम दिसून येत आहे। परिणामी लाभार्थी लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी लाभार्थींच्या अर्जाची छाननी करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। आता लाभ घेणाऱ्या बहिणींवर सुद्धा अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे। या सगळ्या प्रकरणावर काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सरकारला खडे बोल सुनावले आहेत। या अटी आणि शर्ती आत्ताच का, या लाभार्थी बहिणींना वाऱ्यावर सोडणार का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत। यासह या सर्व लाभार्थी बहिणींना 4,000 रुपये देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। हा जी.आर तुम्ही आज करताय, ज्यावेळी ही योजना चालू झाली त्यावेळी अर्थ खात्यानं त्या फाईलवर काय लिहिलं होतं? अर्थ खात्यावर त्या फाईलवर अटी आणि शर्ती घाला असं लिहिलं होतं का? लिहिलं होतं तर मग त्यावेळी त्या का घातल्या नाहीत? आणि घातल्या नसतील तर मग आत्ता का घालताय? हा साधा प्रश्न आहे आम्हाला। ह्या अटी आणि शर्ती आज तुम्हाला आठवल्या, त्या ज्यावेळी तो जी.आर काढला गेला आणि सरसकट आमच्या भगिनींना तुम्ही भाऊबीज म्हणून हे सगळं केलं, मग आत्ता त्या बहिणीतला दुरावा तुम्हाला दिसायला लागलाय का? आता मग त्यातली लाडकी बहीण 2 लाडक्या आहेत, राहिलेल्या 3 लाडक्या नाही आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तुम्ही पहिलं दिलेलं आहे त्यांना तुम्हाला थांबवता येणार नाही। तुम्ही अर्ज भरून घेताना कोणी भरला? अर्ज सरकारी यंत्रणेनं भरला, भगिनींचा अर्ज वैयक्तिक भरलेला नाही। तुम्ही तुमचा ऑनलाईन पोर्टल होता त्याच्यावर भगिनीने आमचा अर्ज भरला, पैसे तुम्ही 3 महिन्याचे दिले। आमची दिवाळी चांगली तुम्ही साजरी त्या ठिकाणी केली असं तुम्ही जाहीरपणे त्या ठिकाणी सगळ्या भावांनी सांगितलं। मग आता भावानी त्याच बहिणीला वाऱ्यावर सोडायचं का? आणि म्हणून आमची मागणी असेल की कुणालाही आता थांबवू नका, किंबहुना ते 2100च्या ऐवजी 4,000 करा। जास्त भगिनींच्यापर्यंत या योजना पोहोचवायचं काम सरकारनं करा।